आज बघूया आपण की एखादी नेमपॅड आपल्याकडे डिझाईन असेल, कस्टमरने सांगितली डिझाईन बनवायला पाहिजे, तर ती कशी बनवायची. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिलं तर एक न्यू डॉक्युमेंट क्रिएट करायचं. डॉक्युमेंटची साईज ही सेम राहणार. इथे नाव वाटल्यास आपण जे कस्टमरचं नाव आहे इथे आहे फडतरे NP, नेम प्लेट म्हणून NP, आणि हे ओके करून एक नवीन पेज, ब्लँक पेज ओपन झालं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला साईज जी पाहिजे ते इंचमध्ये पाहिजे. नंतर कस्टमरने काय काय रिक्वायरमेंट त्याची आपण एक कॉपी इथे इम्पोर्ट करून ठेवूया, जेणेकरून आपल्या रेफरन्सला सोपं होऊन जाईल. आता इथे सांगितलं आहे प्रतिभा फडतरे जी नेमप्लेट आहे यांचं लाईटसोबत बॉक्सवाली आणि NP पाहिजे. साईज त्याची असेल 16:10. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं NP 6:9ची डिझाईन पाहिजे. आता आपल्याकडे कसं आहे की कॅटलॉग्समध्ये सगळ्या डिझाईन ऑलमोस्ट रेडी असतात, तर ते इथून ओपन करायची आणि NP डिझाईन फोल्डरमध्ये गेलं की ते 96 नंबर डिझाईन ज्या पण फोल्डर फाईलमध्ये असेल ती फाईल ओपन करायची. ती फाईल ओपन होते आता. हे जर फॉन्ट मिसिंग सांगितलं तर आपल्याला त्याला सबस्टिट्यूट करू टेम्पररी. कॅटलॉगमध्ये पहिलं एकदा चेक करून घ्यायचं PDF कॅटलॉगमध्ये जो कस्टमर दाखवला हीच ती डिझाईन आहे का. ही जी डिझाईन आहे आपण तुम्ही इथे ज्याची कॉपी घेऊन त्याची अशी इथे कॉपी घेऊन त्याच्यामध्ये एडिटिंग केली जाऊ शकते. ठीक आहे. दुसरा मार्ग आहे की आपण त्याला नवीन फाईलमध्ये घेऊया. त्याच्यामध्ये फॉन्टवाली जी कॉपी आहे ती आपल्याला घेतली की सोपं होऊन जाईल काम. तर ही फॉन्टवाली कॉपी आहे. ह्याच्यामध्ये फॉन्ट एडिट करू शकतो. ह्याच्यामध्ये एडिट करणं थोडंसं कठीण होईल. तर याची एक कॉपी घेतो मी आणि दाखवण्यासाठी म्हणून त्या ज्या फाईल आपण बनवल्या त्याच्यामध्ये पेस्ट करून घेतो. सगळ्यात पहिलं चेक करायचे साईज सांगितले 16:10, तर ही बरोबर आहे 16:10 प्रमाणे. जर 16:10 प्रमाणे नसेल, आता कस्टमरने सांगितलं आहे की 16:10ची साईज पाहिजे, NP 96नुसार डिझाईन पाहिजे. बॅकग्राऊंडला व्हाईट कलर पाहिजे, म्हणजे याला सिलेक्ट करून बॅकग्राऊंड व्हाईट सिलेक्ट करायचं. नंतर हे दाखवतं आहे म्हणजे आपल्याला त्याला Ctrl+Q करून कवमध्ये करावं लागेल. Ctrl+Q कवमध्ये झाला. नंतर व्हाईट बॅकग्राऊंड, ब्राऊन कलरचे फॉन्ट पाहिजे. हे जे फॉन्ट आहेत ते कस्टमरला ब्राऊन कलर माझे पाहिजेत. ही जी लाईन दिली आहे रेडवाली ती मी बॉर्डरसाठी दिली आहे. आपल्याला जर आता ब्लँक बनवायचे असेल तर काय करायचं, एक 16:10चा रेक्टँगल घ्यायचा. ब्लँक पण बनवून दाखवतो मी. 16:10. ठीक आहे. मला कंट्रोल स्पेस आपण इथे बाजूला घेतो, Ctrl+Q करतो. नंतर याला कॉन्टर द्यायची. नेमप्लेट जर लाईटवाली असेल तर त्याला कमीत कमी 0.7 इंची काउंटर बॉर्डर देणं गरजेचं आहे, जेणेकरून ती आपल्याला पट्टीची फ्रेम वगैरे असं करून सगळं बसवता येतं. हे केल्यानंतर Ctrl+K करतो मी. कंट्रोल केल्यानंतर हा वेगळा झाला. आता मला जी डिझाईन सगळी पार्ट आहे तर मला या चौकोनामध्ये बसवायचं आहे. जर याच्या बाहेर गेली डिझाईन तर ती तिथे लाईट वगैरे येणार नाही, तिथे काळं दिसणार, मग ते डिझाईन थोडं खराब दिसणार. आता हे मी काढून टाकतो. आपण ह्याला चेंज करून Ctrl+G, ह्याला शिफ्ट दाबून CE असं करून घेतो. तर याला अनसिलेक्ट करतो. नंतर ही सगळी म्हणजे बाहेर जाते ती ब्लॅकमध्ये डार्क दिसणार, त्यामुळे त्याला मी दोन्ही साईडनी कोपऱ्यातून असे सिलेक्ट करून त्याला कमी करून घेतले. ठीक आहे. आता पुन्हा याला अनग्रुप करून घेतो. आता कस्टमरने काय सांगितलं आहे की हे डिलीट करून जातो. साईजचं समजल्यानंतर
कस्टमरने सांगितलेलं आहे की गणपती आहे तो ऑरेंजमध्ये पाहिजे. ठीक आहे, ऑरेंजमध्ये करू. नंतर फॉन्ट स्टाईल जी आहे ती NP70 प्रमाणे फॉन्ट पाहिजे. आता NP70 पुन्हा ओपन करायची आपल्याकडे. थोडा वेग होतो आहे ओपन व्हायला, पण ओपन होईल ती. त्याने सांगितलं आहे गणपती ऑरेंजमध्ये. नंतर हे जे नाव आहेत 3 आपल्याला टाईप करायची आहेत. त्याच्यामध्ये बरेच पण मिसिंग आहेत, तर मी ओके करतो. तर NP सांगितले आहे, ह्याचं काम झालं ते बंद करून टाकूया. फाईल जेवढं जास्त ओपन होणार तेवढं ते स्लो चालणार, त्यामुळे नको असलेलं फाईल बंद करून टाकायच्या. ते कस्टमर सांगितलं NP70 प्रमाणे फॉन्ट पाहिजे. तर NP70 जो आहे हा आहे, त्याचा फॉन्ट आहे श्रीदेव. तो Ctrl+C करून मी इथे घेतो, Ctrl+V करतो. तर इथे आला असेल, जरा P दाबलं की तो याच्या पेजच्या सेंटरला येईल. तर याच्यामध्ये मराठी टायपिंग शिकू शकतो आपण. तर याच्यामध्ये काय काय सांगितलं. पहिलं तर राहुल श्रीरंग फडतरे येतं आहे. तर याला इथे ग्लिम्स म्हणून एक ऑप्शन असतो, तो चेक करायचा. टेक्स्टमध्ये ग्लिम्स. तर ग्लिम्समध्ये काय होतं की आपल्याला जो फॉन्ट आहे, मराठी टायपिंग हिंदी टायपिंग जर असेल, आपल्याला येत नसेल, तर आपण डायरेक्ट इथे सिलेक्ट करून टाईप करू शकतो. तर त्याच्यासाठी इथे ऑप्शन आहे, फॉन्ट जो आपल्याला पाहिजे तो इथे सिलेक्ट करायचा. तर आपला जो फॉन्ट आहे तो श्री टाईप करूया. श्रीदेवमध्ये फॉन्ट नंबर आहे 1003. आपण आता इथे सिलेक्ट केलं की त्याचे जे लेटर आहेत ते इथे येणार. तर ते पाहून आपण इथे टाईप करायचं. पहिलं राहुल श्रीरंग फडतरे, स्पेलिंग बघून घ्यायची. त्यानुसार लेटरवरती डबल क्लिक करायचं. पहिलं च्यासाठी र टायपिंग इथे चालू झालं आहे. काही लेटर जर असतील शब्दामध्ये ते आपण ठेवू शकतो. नंतर आहे मला डबल क्लिक, नंतर उकार, नंतर जो पण मला सुंदर दिसेल असा तो श्रीरंग. नंतर रवरती टिंब, नंतर ग, नंतर फड, तर हे सेम लेटर वरती पण रिपीट होतात. जे रिपीट होणार लेटर आहे ते इथून पण घेऊ शकतो आपण. फडतरे. नंतर इथे मी एकदा एंटर दाबतो, खाली आलं, इथे काहीतरी झालं आहे. नंतर राहुलचा काना राहिला, राहुल. नंतर आहे प्रतिभा, हा ठीक आहे.
नंतर तीच पहिली वेलांटी आहे, तर पहिली ती वेलांटी नंतर तर ही वेलांटी जर मॅच होत नसेल ते प्रतिभा नंतर भ, 2 वेलांटी आहेत, ही किंवा ही वापरू शकतो. नंतर काना इथे घेतो प्रतिभा, नंतर प्रतिभा श्रीरंग फडतरे, नंतर फडतरे तर एंटर लागतो. नंतर आहे रुद्रांश, रुद्रांशसाठी पुन्हा र आहे आपल्याकडे, ते उकार, तर इथला उकार रूचा उकार हा असा आहे इथे उपलब्ध, तर तो वापरायचा डायरेक्ट रू. द्रचं द्र पण आपण बघूया आहे का इथे, आहे रुद्रांश काना आणि श, अनुस्वार पाहिजे, अनुस्वारवरती होता रुद्रांश वरती आहे, रुद्रांश नंतर आहे राहुल फडतरे. पूर्ण कॉपी करून घेतो, कंट्रोल V, श्रीरंग काढून टाकूया. मात्रा गेला ते पुन्हा मी डिलीट दाबून काढून टाक. ठीक आहे, ह्याला सिलेक्ट टूलने हे करून घेतो. आता याची एक कॉपी ठेवून देतो मी. एक कॉपी पुन्हा नाव चेक करूया. राहुल श्रीरंग फडतरे, प्रतिभा श्रीरंग फडतरे, रुद्रांश राहुल फडतरे, नंतर सांगितलं आहे फ्लॅट नंबर C318. Z जर काही हल्लं तर लगेच कंट्रोल Z करायचं, सिलेक्ट करून थोडंसं कोपऱ्याला आणतो. ही फॉन्ट इथून काढून टाकूया. जे आपण आता टाईप केलं त्याला इथे ठेवायचं, म्हणजे जेवढं मोठा ठेवता येईल तेवढा मोठा ठेवून घ्यायचा. फॉन्ट कस्टमरने सांगितलं ब्राऊनमध्ये पाहिजे, तर आपल्याला त्याला ब्राऊन कलर द्यायचा. याचं काम झालं, त्याला मिनिमाइज करून ठेवूया ब्राऊन, त्याची आउटलाईन पण ब्राऊन. ठीक आहे, हा झाला अशा प्रकारे त्याचा रेडी. तर ह्याला डिलीट करून टाकतो, याचं काम संपलं इथे. नंतर ह्याच्यामध्ये सांगितलं कस्टमरने काय सांगितलं, त्याची साईज पहिले लावायची, इंचमध्ये घेऊन साईज हाईटला 10, लांबीला 16, सिलेक्ट करून फॉन्ट साईज वाढवायची 80 किंवा 100, नीट विजिबल असेल अशी ठेवायची. खाली लिहायचं कस्टमरने काय सांगितलं ते, ACR NP विथ लाईट, नंतर व्हाईट बॅकग्राऊंड प्लस ब्राऊन फॉन्ट. तर याच्यामध्ये एक सूचना आहे, ती आपण एक लिहून टाकूया की अशा प्रकारे डिझाईन जी आहे तुम्ही कस्टमरने चेक करून घ्यायची आहे. काही चेंजेस असतील तर कटिंगला देण्याआधी सांगावे, जेणेकरून चेंजेस करता येतील. आणि मग
कशी तुम्हाला परफेक्ट डिझाईन बनवून दिली जाईल. त्याला सिलेक्ट करून घेऊया. नंतर याचा स्नॅप टूलने एक स्क्रीनशॉट घ्यायचा आणि त्याला सेव्ह ॲज फाईल करू शकतो किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपवरती पाठवून देऊ शकतो. आता ही फाईल सेव्ह झाली आहे. पडतरे NP जुलैमध्ये सेव्ह करून ठेवतो मी. हिची मी थोडं व्हर्जन कमी ठेवतो. काम झालं आहे, बंद करून टाकतो. अशा प्रकारे ही फाईल तुमची झाली.